नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सची 3 एक्झाम्पल स्टडी केली. त्यामध्ये पहिला इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा कोडॉमिनन्स आणि तिसरा मल्टिपल अलील. लक्षात घ्या, इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे मिराबिलिस जलापाचं किंवा 4 o'clock प्लॅन्टचं. कोडॉमिनन्समध्ये कॅटलचा कोट कलर लक्षात ठेवायचं. मल्टिपल अलीलमध्ये विंग साईज इन ड्रॉसोफिला आणि दुसरं एक्झाम्पल दिलं होतं ब्लड ग्रुप्स. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. याच्यावरती MCQ आन्सर इन 1 सेंटेन्स, त्याच्यामधले रेशोज फिनोटायपिक जिनोटायपिक विचारले जातात. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि एक पॉईंट लक्षात घ्या, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स दोघांच्यामध्ये रेशो जिनोटायपिक आणि फिनोटायपिक सेम असतो, 1:2:1. आता इकडे लक्ष द्या. आपण पुढचा पॉईंट जो पाहतोय तो आहे प्लिओट्रॉपी. आता प्लिओट्रॉपी याच्यामध्ये नक्की काय आहे त्याची डेफिनेशन पहिल्यांदा आपण समजून घेऊया. व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल 2 or more different characters किंवा ट्रेट्स. सिंगल जीन कंट्रोल 2 or different traits. एकच जीन आहे पण एकापेक्षा जास्त ट्रेट तो कंट्रोल करतो. इट इज कॉल्ड प्लिओट्रॉपिक जीन अँड द फेनॉमिनॉन इज कॉल्ड प्लिओट्रॉपी. याला म्हणायचं प्लिओट्रॉपिक जीन आणि तो जो फेनॉमिनॉन आहे तो प्लिओट्रॉपिझम असं आपण त्याला म्हणतो. द फिनोटायपिक रेशो इज 1:2. आता हे कसं ते आपण पुढं बघणार आहे. फिनोटायपिक रेशो किती येतो 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. 3:1च्या ऐवजी रेशो काय येतो 1:2 बिकॉज ऑफ द डेथ ऑफ रेसेसिव्ह होमोझायगोट. रेशोमध्ये एक इंडिव्हिज्युअल कमी का राहतो तर रेसेसिव्ह होमोझायगोट जो आहे म्हणजे रेसेसिव्ह ज्याच्यामध्ये दोन्ही जीन आलेले आहेत, सेम जीन आलेले आहेत, त्याची डेथ होते. द डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय ए जीन HBS. आता आपल्याला एक इथं डिसीज डिस्कस करायचं आहे, सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये ब्लड आहे. ब्लडचे कॉन्स्टिट्युएंट्स असतात प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. ब्लड सेलमध्ये वेगवेगळे 3 प्रकार असतात, तुम्हाला माहीत आहेत. रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. तर या ठिकाणी रेड ब्लड सेल ज्या आहेत त्यांचा आकार सिकलसारखा असतो. सिकल म्हणजे कोयत्यासारखा. म्हणजे जनरली ज्या गोलाकार असतात त्याच्याऐवजी कोयत्याच्या आकाराच्या असतात. आता RBCचं काम काय असतं ते आधी समजून घ्या म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. RBCमध्ये आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिन असतं. आता RBC जर सिकल सेल असेल, सिकल कोयत्याच्या आकाराची असेल तर त्याच्यामध्ये HBचं प्रमाण कमी असतं. या डिसीजला आपण सिकल सेल ॲनिमिया म्हणणार आहे. HBचं प्रमाण कमी झालं तर त्या व्यक्तीला ॲनिमिया नावाचा आजार होतो. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय. रक्तक्षय म्हणजे तरी काय तर रक्तातील HBचं प्रमाण कमी होणं. इन जनरल आपण म्हणतो रक्त कमी होणं, तर त्याच्यातलं HBचं प्रमाण कमी होतं. द डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय ए जीन. लक्षात ठेवा HBS. नॉर्मल और हेल्दी जीन काय असतो HbA विच इज डॉमिनंट. HbA हा नॉर्मल आहे, HbS हा डिसीज्ड आहे, HbA हा डॉमिनंट आहे. द कॅरियर्स हेटेरोझायगोट्स. आता हेटेरोझायगोट्स म्हणजे काय, त्या इंडिव्हिज्युअलमध्ये एक HbA असणार एक HbS असणार म्हणजे दोन्ही सेम जीन नसणार, त्याला आपण हेटेरोझायगोट्स म्हणतो. शो साइन्स ऑफ माइल्ड ॲनिमिया. तो काय दाखवतो, साइन्स दाखवतो माइल्ड ॲनिमियाच्या. ॲज देअर RBCs बिकम सिकल शेप्ड. कारण त्यांच्या RBC ह्या सिकल शेप असतात. याचाच अर्थ इथं दिला आहे बघा, हाफ मून शेप म्हणजेच कोयत्याच्या आकाराच्या असतात. ओनली अंडर ॲबनॉर्मली लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे असं म्हटलं, पण ऑक्सिजनचं प्रमाण कमी का, कारण HBचं प्रमाण कमी. HBचं प्रमाण का कमी तर त्याचा आकार सिकलसारखा आहे, कोयत्यासारखा आहे, हाफ मून आहे म्हणून. लक्षात घ्या. आता या आजाराचं एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिशन कसं होतं ह्याचा चार्ट इथे आपल्याला दिलेला आहे, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. 2 आहेत सिकल सेल कॅरियर, मेल आणि फिमेल. ह्या दोघांच्या आपण रितसर आपल्याकडे बघतात तशा पत्रिका पाहिल्या आणि मॅरेजेस केले.
पण मॅरेज केल्यानंतर लक्षात आलं ही दोघंही सिकल सेल कॅरियर आहेत. सिकल सेल म्हणजे रक्ताची एक चाचणी त्यांची करायला हवी होती, ती आपण लग्नापूर्वी केली नाही. हा जो फिनोटाईप आहे म्हणजे त्या दोघांनाही आजारचे ते वाहक आहेत, आजाराचे ते वाहक आहेत, हेट्रोझायगोट आहेत. एच बी एस हा पहिला कॅरियर, दुसरा कॅरियर आहे एच बी एस. कॅरियर म्हणजे काय? एक कंडिशन असते नॉर्मल, दुसरी कंडिशन असते डिसीज्ड आणि मध्ये कंडिशन असते कॅरियर. कॅरियर म्हणजे वाहून नेणारा. त्याच्यामध्ये त्या आजाराचा जीन असतो पण त्याला तो आजार नसतो, पण तो पुढच्या पिढीला आजार वाहून नेऊ शकतो. याला आपण कॅरियर असं म्हणणार आहे. पुढे आणि आपल्याला क्रोमोसोमल बेसिसमध्ये हा पॉईंट पुन्हा क्लिअर करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये त्याचे जीनोटाईप काय आहेत. सिकल सेल कॅरियर आहेत म्हणजे एच बी एस. आता त्याचे आपण गॅमिट्स पाडले, प्रत्येकाचे 2 गॅमिट्स पडणार आहेत. पहिला एच-बी-ए, दुसरा एच-बी-एस. दुसऱ्याचा पहिला गॅमिट एच-बी-ए, दुसऱ्याचा एच-बी-एस. आता काय करायचं, आपण जसं मेंडेलच्या मोनोहायब्रिड डायहायब्रिडमध्ये गुणाकार घेत होतो तसाच गुणाकार घ्यायचा आहे. म्हणजे पहिला ऑफस्प्रिंग आपल्याला मिळेल एच-बी-ए, दुसरा मिळेल एच-बी-ए, तिसरा मिळेल एच-बी-ए आणि चौथा मिळेल एच-बी-एस. आता एच-बी-ए हा झाला नॉर्मल. मध्ये जे 2 निर्माण झाले ते पुन्हा कॅरियर निर्माण झाले. बघा पॅरेंटसारखा जिनोटाईप असणारे. आणि नंतरचा जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही एच-बी-एस आले म्हणजे तो आहे सिकल सेल ॲनिमिक, म्हणजे तो डाय होईल, त्याची डेथ होईल. म्हणजे सिकल सेल 2 कॅरियर असतील तर नंतर पुढच्या पिढीमध्ये निर्माण होणारा एक जण आहे तो होमोझायगोट रेसेसिव्ह होतो आणि त्याची डेथ होते, कारण त्याला सिव्हिअर प्रकारचा ॲनिमिया होतो. The homozygotes with recessive gene HbS however die of total anemia. Thus the gene for sickle cell anemia is lethal. Lethal या शब्दाचा लगेच अर्थ लिहून ठेवायचा पुस्तकामध्ये. Which causes death, याला आपण म्हणतो lethal, which causes death in homozygous condition and produce sickle cell trait in heterozygous carrier. 2 different expressions are produced by single gene. 2 वेगवेगळे एक्सप्रेशन प्रोड्यूस होतात सिंगल जीनमुळे. ए मॅरेज बिटवीन 2 कॅरियर्स विल प्रोड्यूस नॉर्मल कॅरियर अँड सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन इन, म्हणजे एक नॉर्मल, 2 कॅरियर आणि एक सिकल सेल ॲनिमिक. सिकल सेल ॲनिमिक डाय लिव्हिंग कॅरियर्स अँड नॉर्मल इन द रेशो 1:2. त्यामुळं रेशो काय राहतो 1:2. पण कोणाचा कोणाशी घेतलेला रेशो आहे तो जरा व्यवस्थित बघा. लिव्हिंग carriers and normals in ratio 1:2. The heterozygotes and carriers can be identified by microscopic examination of blood. मग हेट्रोझायगोट्स कोण आहेत किंवा कॅरियर्स कोण आहेत हे आपण रक्ताची एक चाचणी केली मायक्रोस्कोपच्या खाली तर आपल्याला त्याचं एक आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. या पद्धतीनं आपण आता फक्त एकच डिसीज पूर्ण केला, सिकल सेल ॲनिमिया. आता याच्यानंतरचा जो पॉईंट दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट सुरू होतोय टॉपिक इंटरनेट माय फ्रेंडमध्ये. फाइंड आउट द इनहेरिटन्स पॅटर्न इन ब्लड ग्रुप्स ऑफ द ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये ब्लड ग्रुप एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये कसं जातं हे शोधा असं म्हटलंय. फाइंड आउट द मोर अबाउट प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीविषयी आणखीन माहिती घ्या. आणि अजून एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. मग त्याच्यासाठी उदाहरण असतं ह्युमनचा स्किन कलर. आता पॉलिजेनिक इनहेरिटन्स हे पुढचं एक्झाम्पल आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनचं. ते तुम्हाला पुस्तकात दिलेलं नाही, टार्गेटच्या नोट्समध्ये तुम्ही रेफर करू शकता. काय अडचण वाटली तर मला पुन्हा विचारा. थँक्यू.
मस्त खाऊन बसलेलो वजन आता निवांत.